हेतीला करू होती कसं पकडून धरली डिस्कवरीमध्ये दाखवतात व्हाव्या असून नदी विधीसून फिरतात रात्रीचे न घाबरता. तसं आज मी फर्स्ट टाइम फिरलं आहे. तोंडासून आवाज काढता. फेस कसं तो पाणी होत सुकून. तर नमस्कार मंडळी, मी रसिका दुरी तुमचं आपल्या रॉयल मनोणी चॅनलवरती खूप खूप आणि रात्रीचं स्वागत करत आहे. तर मंडळी जेवलो वगैरे आणि सगळी कामावरून झोपाची तयारी केली. तर पप्पा म्हणायला लागले कुर्ले धरू जाऊया काय, आणि मी लगेच होकार दिलं. तर मंडळी मी पहिल्यांदा आज रात्रीचे कुर्लेदुर्ग जात आहे. तर आपण पप्पांसोबत, आणि अगोदर मी रात्रीचे कधीच कुर्लेदुर्ग जाऊ नाही होत आहे. दरवर्षी पप्पाच आपल्या मित्रांसोबत वगैरे जायत आणि कुर्लेदुर्ग आहेत, आणि यंदा मी चक्क रात्रीचा असा व्हळातून कुर्लेदुर्ग जाणार असं आहे. तर आणि आता बरोबर वाजलेली होत 11 वाजा फक्त 5 मिनिटं उरलेली होत, आणि आता आम्ही निघतो कुर्लेदुर्ग. तर आपण व्हळातसून आणि थोडा पाणी लिहिला असा व्हळात. तर चला तर मग तुम्ही पण रात्रीचे कुर्लेदुर्ग. मंडळी रात्रीचे कुर्लेदुर्ग जाणं ह्याच्यासाठी हिंमत लागतं, सोबत जरी कोणी असला तरी. तर आता माझ्यासोबत पप्पा, आणि मग थोडीशी भीती वाटतं, पण माझ्यात हिंमत ही असाच, आणि भीती पण वाटतं, उत्साही पण मी खूप असं आहे. आणि मी पहिल्यांदा जाते त्यामुळे खूप उत्साही असं आहे मी. आणि कुर्ले म्हणजे माझ्या अगदी जवळचा विषय आहे. मला कुर्ले जाम आवडतात खाऊक. तर आता बघू आपल्या किती कुर्ले गावतात, आपल्या कसं जाऊचं लागतं, ट्रेकिंग करून जाऊचं लागतं, जंगलातून जायचं लागतं की कसं. आणि पाणी तर असतालाच, कारण की आपण व्हळातून जाणार असं, आणि व्हळातच आपल्या कुर्ले गावणार असं. चला पिशवी पण घेतली या, बघू कुर्ले गावतात का नाही ते. मच्छरी होत, मच्छरी मरणाचे होत. ए गावली पहिली कुर्ली. अरे डेमच मोडलो. सगळी गेली पडली. तो बघा डेंगू, तो बघा खाली पडलो. होय, तो बघा. नाही खाल्लेला वाटत, नाही त्याच मग बघ त्याच्या दोन हात काय ते जुनं हात तुमचं तरी जुनं नाही. नाही त्याच बुतून दिसतात. आज पाऊसच नाही पडा, घाण टाकतात सगळी व्हळानं. बघता मोबाईलला ही बघ, हा दिसली
धरले. मोठी आहे, खूप मोठी आहे. गेली होती गेली ती खाली ती. सुटली असा असा पुढे असा. तीन कुर्ले गावल्यात आमका मगाचपासून. आणखीन 4 गावले तर खूप झाले. ती बघा बारकी. तर आम्ही मंडळी आमच्या घराच्या खालते जो होळा म्हणजे आम्ही कपडे धुत येतो त्याच ठिकाणी इलो असो बंदारो. पप्पांका वाटतं कुर्ली गावली दिसली या. तर मंडळी पावसात आम्ही हय येतो कपडे धुक. आता हय खूप घाण टाकली आहे लोकांनी म्हणजे घरातलं कचरो वगैरे. पण जेव्हा मोठं पाऊस पडतलो आणि मोठं ऊर येतलो खूप पाणी येतला त्या हिसरची सगळी जेवढी घाण टाकलेली आहे ती सगळी व्हान जातली आणि ह्या सगळा स्वच्छ होताला. आपणच नैसर्गिकरित्या स्वच्छ होताला आणि त्यानंतर आम्ही जर कपडे धुक घेतलो. गावली 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 बारकीशी पोरा पोरा आता चावली. पोरा होती नूरच्या पोटात पोरा होती. कुर्लेच्या पोटात बारकी बारकी अशी. ह्या पत्तरीड कपडे धुण्याचा मी व्हिडिओ केलेला आहे तो टाकलेलो असेल पेजवरती आपल्या रॉयल मालवणी पेजवरती आणि यूट्यूबवर पण टाकलेलो असेल शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. ते नक्की जाऊन बघा. येस मिळाली.
परत पाणी टुबईल आणि धुमाईल आणि मोठी आहे मा होय मोठी आहे. जिथे हा किती होतं अशीच रवली असं कसं पप्पा त्या डागमध्ये गेल्यात खडपा असं केस सगळी डाग असं थांबलं. बघूयात म्हणजे आता किती गावले मी मोजू काही नाही, पहिले तर 3 गावलेले, आता एवढे गावल्यात की सामारा मस्त होऊ शकतात. आताच माझ्या तोंडात पाणी सुटला. आता उद्या कुर्ल्यांचा सामारा. ह्या सीझनमधल्या पहिल्या कुर्ल्याचा सामारा मी उष्टा येतोय आणि याच्यात कुर्ले होत दिसून ये. काय दिसली दिसून येऊ काय तडे खरसून जाऊ. डिस्कवरीवाले रात्रीच फिरतात असं झालं. कोणा झालं पिशवी आता जड वाटत लागली आहे. होय वाकान जावचा इथून तुला दोन का आला फेस कसं तो पाणी होता पाण्याचं गोल झालं गोल गोल फिरता.
पोरावर हो असं असंच 2-3 1-2 होत बरं चावली ती वगैरे करताना कसं लिंग धरलं नाही खडसून वाटा तिथून ते थोडी व्हायची छापलं येतं नाही वरती येत होते मंडळींनो कोकणात तर आपण रात्रीचा कुर्ले धरू घेणं म्हणजे एक आवड भीती आणि कुर्ले खाण्याची जी चव हा तोंडावरची जी रेंगाळलेली असा ती लागताच आणि भीती तर वाटताच आणि हां महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंमत ह्या वयाच तर आम्ही पाण्यात उतरल्यापासून माझा व्हिडिओ चालू झाला आता बरोबर ना 40 मिनटं झाली आहेत आम्ही पाण्यात उतरलो आता मी ते कट करून तुमच्यासोबत शेअर करतलं आहे पण 40 मिनटं झाली आहेत आता घराकडे जाऊन मोजूयात 40 मिनटात आपल्या किती कुर्ले गावले आहेत ते आणि या सीझनचे पहिलेच कुर्ले आहेत आणि आता उद्या सकाळी कुर्ल्यांचा सामार होताला तर आता आम्ही इलो आमच्या आवाटात आणि हे पप्पाने धरले कुर्ले मोठे गावले आहेत छोटे गावले आहेत तर डिस्कवरीमध्ये दाखवतात सोहळा वेळासून नदी बिदीसून फिरतात रात्रीचे न घाबरता तसं आज मी फर्स्ट टाईम फिरलो आहे पहिल्यांदाच मी पप्पांसोबत कुर्ले धरून गेले तर आपण रात्रीचा तर मंडळी आम्ही 11 वाजता घरापासून निघालेलो आणि आता बरोबर 11:52 झालेली आहेत आणि आता आम्ही घराकडे गेलो आणि आता आम्ही कुर्ले सुटी करून फ्रीजमध्ये ठेवतो म्हणजे आमका सकाळी मस्त की त्याची आमटी करून गावतली रस्सो कुर्ल्यांचो किती गावले पप्पा मोजू आहे किती गावले ते चिटे जिथे तर काय मिळले काय देखो देखो ये कुर्ला है कुर्ला 2 3 4 5 6 सात आठ नऊ कळबोळ बघ कसले रेषे तर मोठे मोठे गावले 13 14 पप्पा संपले? बगरीची जाग इतके कुर्ले किती कुर्ले आहेत? मी आपटले बघ कसं अच्छा एका किती दगडा कुर्ले आहेत किती कुर्ले आहेत गं? थांब तरी आता समाजतले ह्या केल्या पोरा पण होती त्यांका हे तुझ्या पोटातून एकदम बाहेर पडली पप्पा बघ कसे धरतात फटाफट ई उडाईला बाहेर घ्या तुमका वाटते तुझ्याकडे पप्पांना खायचं काढा ग ह्या थोरल्या म्हणा हैसून गेलो खालसून आणि तडसून बाहेर पडलो लिंगाच्या अडीच पिंपळीसून ते टाकशी दारी शिदा नाही पप्पाने थोडं डेंगू बाहेर काढलं काय तो बघ किती मोठं डेंगू कोभर असतो मासान आधीच नसतं ते अगी अरे अगी कसं येऊ ना अगी निघलो आम्हा हो ह्यो बघ किती मोठा ह्यो बघ ह्यो अंडर बघ किती मोठा
चावली काय समजला रिशिता? पप्पा का असं टेकलेली पप्पानी हा पप्पांका कितके चावले कधी आता धरताना? किती चावले 4-5 तरी चावले. ये बघ ये छोटी असा ती एकदा छोटी मी धरली पटकन धरला ना सुरूची नाही. डेंगे म्हणूनच टाकता मरे. कराची धरून घेणार भूत. इथं शिकत ते देखो ना. नको बाबा बघ आता बघ कशी. नको ही बघ ही बघ ही बघ ही बघ कशी ही बघ कशी. ही मरात होता खोपा जाता जे तिथे ही बाई बाई इली इली घे 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 डेंगू नाही आता का देखो नाही मेले मी बाजूक राहते पाय टाकीत माझ्यात अशी पाठवून धरली तर डेंगा लागणार ना तुला इथं परत तर. इथं उलटे पोचे असे हे करतली खालती. हे का डेंगे नाहीत म्हणजे याची डेंगे आम्ही मोडली. आव तरी पण हे पाचशे लायता बघ कसले. मी पकडू धर थांब थांब या धर आता या पडात धर 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 धर. या पडात तर म्हणजे हे बघा कुर्ले कितके कितके होते मग कुर्ले? 16-17 होते. 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि ती 17 बरोबर 17 होत. आपण माझ्या त्याच्यातला पिवळा दे. चला आता पिवळा घालते. खायता काय असता? पिवळा गो पिवळा ता पिवळा काय ता असता ता खाऊचा. अगं तो सांबारच घालू आहे नंतर सांबार मस्त आहे ठीक आहे बरं माका माहित आहे. तर काय असतं त्याचं नाव काय माहित नसतं माका पण पप्पाने माका एकदा सांगितलं ह्या सांबारात घातलं का सांबार मस्त असतं नाहीतर खाऊन बघ एकदा कसं जात आता बघ टेस्ट करून मका सांग. नको अच्छा. पप्पा तुम्ही खाया तर मंडळी काल रात्री धरलेल्या कुर्ल्यांचा आज सकाळी मम्मीने सामारा केलेला असा. तर ह्या बघा मस्त भात आणि कुर्ल्याचा सांबारा. आणि सोबत कांदो आणि कुर्ल्याचा सांबारा स्पेशल कारण की ह्या सीझनचा पहिला कुर्ल्याचा सांबारा हा आणि त्यात करून ह्या वर्षात तो मम्मीने केलेलो नवीन मसालो मस्तपैकी चव पण एकदम मसाला पण एकदम भारी झाला. आता मी खात आहे. हे बघा केवढं मोठं डेंगू हा. आज मी मुद्दामून बाहेर बसलाय कारण की लाईट नाही ह्या घरात त्यामुळे. हे बघा याच्यात मासा मस्तच सांबार एकदम भारी झाला. मम्मीने केलेला ह्या वर्षाचा मसालो एकदम भारी झाला. सगळे मस्तपैकी सगळे मसाले घालून म्हणजे तमालपत्र वगैरे काय काय असता मसाले घालून सगळं घालून मस्तपैकी केलेला मसालो. आणि सोबत कांदो. बघा सुकून. मी लहान असताना तर नुसते डेंगेच खाय. आणि हे बघा
हे असा पेनो म्हणजे कुर्ल्याचा जो मधलो पोटाचा भाग असता तो त्या एका पेनो म्हणतात आणि एका डेंगो म्हणतात. हे पण असं चावून खाऊचं असता. तुम्ही म्हणताले असं काय खाताय आपण, कुर्ले खाऊचा सूक ह्या एका कोकणी माणसाकच माहिती. तुम्ही जर कोकणी असतात तर तुमका तर माहितच असताला कुर्ले खाऊचा सूप म्हणजे किती भारी असता. रात्री कुर्ले धरताच माझ्या तोंडात पाणी सुटा होता. कधी एकदा कुर्ले खातोय. आणि ही माझी दान भागाची नाही मग आणखी नाही परत एकदा. जयले रे जयता म्हणजे कुर्ले जयता जा घरात जयतो झाले जा वाढू नाही का जा मरे. एकदम भारी मंडळी काय खाशात. जयता जय मरे जा मम्मीकडे जा. किती कुठे आवडत ना मंगलस. जबरदस्त.